मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आशुतोष घरी येतो तेव्हा सुलेखा त्याला काय झाले, तू अरुंधतीशी बोललास का असं घाबरतच विचारते. तेव्हा आई मी अरुंधतीशी सगळं काही बोललो, तिने सर्व शांतपणे ऐकून घेतले असं आशुतोष सुलेखाला सांगतो. तेव्हा ते ऐकून सुलेखाच्या जीवात जीव येतो. तेव्हा आशुतोष तिला सर्व घडलेलं सांगतो. आई हे जे काही झाले ना ते एका दृष्टीने खूप चांगले झाले. आता अरुंधतीशी बोलताना माझ्यावर कुठलेही दडपण नसेल, त्यामुळे आमची अजून चांगली मैत्री होऊ शकेल असं आशुतोष आनंदाने सांगतो. त्यावर सुलेखा खरेपणा असेल तर मैत्री अजून चांगली होतेच असं बोलते. त्यानंतर आशुतोष ईशाचा गैरसमज त्याने कसा दूर केला ते सर्व सुलेखाला सांगतो. तर दुसरीकडे आप्पा अभि अनिरुद्ध कांचनला तुम्ही येणार नाही याचा मला सगळ्यात जास्त आनंद झाला, कारण अरुंधतीचं वाईट चिंतणारी माणसं तिथे नसलेलीच बरी. अनघा अविनाश आपण नक्की जाऊयात असं आप्पा सांगतात. तर तेव्हा अविनाश सवालच नाही, असा इव्हेंट मला कधीपासून बघायचा होता. आप्पा मी पण आशुतोषकडे जॉबसाठी ॲप्लाय करू का असं अविनाश आप्पांना विचारतो. तर तेव्हा संजनामध्येच व्हॅकन्सी नाही असं सांगते. तेव्हा ते ऐकून अविनाश रागाने तुम्ही का सांगताय, हे तेच ठरवतील, त्यांना सांगू द्या ना हो की नाही यश असं आडवं बोलतो. तर तेव्हा यश ॲप्लाय करायला काही हरकत नाही काका, आपण सगळे मिळून धमाल करूयात, तू मी आणि आई वाव असं सर्वांना जळवतच बोलतो. तेव्हा ते ऐकून अनिरुद्ध न जेवताच ताटावरून उठतो. तर तेव्हा कांचन त्याला जेव तरी असं सांगते. तर तेव्हा अनिरुद्ध भूक गेली आई, काही काही नावे ऐकली की अन्नावरची इच्छा जाते, परंतु आपल्याकडील काही लोकांना ते अजिबात कळत नाही असे म्हणतच अनिरुद्ध तिथून निघून जातो. तर तेव्हा आप्पा कांचनला तू जेवणार आहेस का की तू पण उठून जाणार आहेस असं आडवं बोलतात. तेव्हा ते ऐकून कांचन अजूनच रडकुंडीला येते. तर इकडे आशुतोष ईशाला मी व अरुंधती लग्न करणार आहोत असं गैरसमजाने वाटलं होतं म्हणून सुलेखाला सांगतो. तर तेव्हा मुलं लहान असतात, त्यांना हे समजत नाही म्हणून सुलेखा सांगते. तर तेव्हा आशुतोष एखाद्याने इतका त्रास दिला तरी त्याच्यावर कसे प्रेम असू शकते असे अरुंधतीबद्दल सुलेखाला विचारतो. तर तेव्हा सुलेखा त्याला काही माणसे कुणावरच कायमची चिडू शकत नाही, कितीही अपमान झाला तरी त्यांच्या मनातले प्रेम कधीच संपत नाही. काही माणसे कुणावरच मनापासून प्रेम करत नाही. ईशा काही वाईट बोलली का असं सुलेखा आशुतोषला विचारते. तर तेव्हा वाईट नाही बोलली असं आशुतोष सुलेखाला सांगतो. तर तेव्हा सुलेखा ईशाला इव्हेंटला आवर्जून बोलव, मजा येईल, मी तर साडीसुद्धा ठरवून ठेवली आहे असं सांगते. तेव्हा आशुतोष धक्क्याने तू खरंच येणार आहेस का असं विचारतो. तर सुलेखा खुश होत होकार देते. तर इकडे संजना अनिरुद्धकडे येते व भो करत तू इव्हेंटला कोणते कपडे घालणार आहेस असं चिडवत विचारते. तेव्हा तू मला मुद्दामहून डिवचतेस का, मी इव्हेंटला येणार नाही असं अनिरुद्ध रागाने ओरडत संजनाला सांगतो. तर तेव्हा अरुंधतीचे जाऊ दे, परंतु माझे कॉन्ट्रीब्युशन बघायला ये असं संजना अनिरुद्धला बोलते, परंतु अनिरुद्ध स्पष्टपणे नकारच देतो. इकडे ईशा ती पोचली असं अरुंधतीला फोन करून कळवते. तेव्हा गुड नाईट बोलत अरुंधती लगेच फोन ठेवते व पुस्तक वाचण्यासाठी घेते. तर तेवढ्यात आशुतोष अरुंधतीला फोन करतो. तेव्हा अरुंधती आशुतोषला ईशाने मला सर्व काही सांगितलं, तिच्या मनातला गोंधळ तुम्ही कमी केलात, थँक्यू असं बोलते. तर तेव्हा ते ऐकून आशुतोष ईशाला तुझ्यासोबत घरात राहण्याची बऱ्यापैकी सवय असणार असं सांगतो. तेव्हा घटस्फोट घेऊन आपण मुलांवर अन्याय तर केला नाही ना असं कधी कधी वाटतं, हे संजनाला सोडायला तयार होते, परंतु त्यामुळे संजनावर अन्याय झाला असता असं अरुंधती सांगते. तेव्हा आशुतोष तिला आयुष्यात सगळे निर्णय दुसऱ्यांचा विचार करून घेता येत नाही, जगभरातील मुलं आपल्या भविष्याचा विचार करून परदेशात जातात, ती सर्व स्वार्थी असतात का, नाही ना, कारण ती जे पैसे कमवतात त्याचा उपयोग आईवडिलांच्या म्हातारपणीसाठी होणारच असतो. तसंच तू इंडिपेंडंट होऊन घराबाहेर पडलीस त्याचा तुझ्या मुलांवर चांगलाच परिणाम होणार असं अरुंधतीला आशुतोष समजावतो.
तर दुसरीकडे संजना अनिरुद्धला थोड्या वेळासाठी तर ये असं आग्रह करत सांगते. तू तुझ्या बायकोची कमाल पाहशील असं संजना बोलते. तर इकडे आशुतोष अरुंधतीला, जर तू मन मारून त्याच घरात राहिली असतीस तर मुलांवर वेगळे संस्कार झाले असते. फसवणूक सहन करायची का? आपले वडील आपल्या आईला वाटेल ते बोलतात, हे त्यांना दाखवून द्यायचं का? तुझा निर्णय योग्य होता असं आशुतोष अरुंधतीला समजावतो. तेव्हा ते ऐकून अरुंधतीचा मूड चांगला होतो. तेव्हा आशुतोष, एक ना एक दिवस तुझ्या मुलांना तुझा निर्णय पटेल. आता तुला तुझ्या वेगळ्या जगात वावरावे लागणार आहे. तुझा कम्फर्ट झोनच्या बाहेर तुला वेगवेगळी लोक भेटणार आहेत. तिथे फक्त तुझे टॅलेंट, तुझे गाणे आणि तुझे वागणे तुझ्याबरोबर असणार आहे. तुझे आता वेगळे विश्व होणार आहे असं म्हणत आशुतोष लगेच फोन ठेवतो. तर तेव्हा अरुंधती, मला तुझ्या आयुष्यात राहू दिल्याबद्दल थँक्यू असं मनातच बोलते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अरुंधती आनंदाने चहा घेत TV पाहत असते. तर तेवढ्यात यश तिथे येतो व अरुंधतीला, कार्टून पाहतेस का असं चकित होत विचारतो व मजाक करत TV बंद करतो. तेव्हा अरुंधती त्याला, इतके दिवस मी काही स्वतःहून पाहतच नव्हते म्हणून सांगते. तेव्हा आई तू बिनधास्त पहा असं म्हणत यश अरुंधतीला, तू होळीला घरी येणार आहेस का असे विचारतो. तेव्हा वाद नको असं म्हणत अरुंधती नकार देते. त्यानंतर अरुंधती यशसाठी थालीपीठ बनवते म्हणून सांगते. तेव्हा यश अविनाशच्या स्वयंपाकाची प्रशंसा करतो. तेव्हा अनघा असेल की असं अरुंधती यशला विचारते. तेव्हा अनघा संजनाला सडेतोड उत्तर देते. घाबरत नाही असं यश बोलतो. तर इकडे अनघा व विमल होळीसाठी स्वयंपाक करत असतात. तेव्हा कांचन तिथे येते व नैवेद्यासाठी पोळ्या कराव्या लागतील. येत नसतील तर आपण आठवलेंकडून मागू असं सांगते. तेव्हा अनघा कांचनला, आम्ही ऑलरेडी पोळ्या बनवण्यासाठी घेतल्या आहेत असं सांगते. ते ऐकून कांचन खूपच खुश होते. तेव्हा विमल अनघाला गुपचूप, आज तुमची परीक्षा असणार आहे बरं का असं कांचनला चिडवत बोलते. तेव्हा कांचन वैतागते. तेवढ्यात संजना तिथे येते व विमलला, माझा टिफिन रेडी आहे का असं विचारते. तेव्हा कांचन तिला आज होळी आहे म्हणून सांगते. तेव्हा विमलमध्येच संजनाला, आज आजींनी तुम्ही पोळ्या बनवणार आहात ते सांगितलंय असं बोलते. ते ऐकून कांचन धक्क्याने, ही पोळ्यांऐवजी पुरणाचे गोळे ताटात वाढेल असं बोलते. तेव्हा संजना कांचनला, आई मला पुरणपोळ्या येत नाही म्हणून सांगते. तेव्हा कांचन तिला, तुला फक्त सून म्हणून मिरवायचे असते का? एकही काम करायला जमत नाही असं रागानेच बोलते. तेव्हा संजना, ही सर्व कामे करायला विमल आणि अनघा आहेत ना असं सांगते. तेव्हा अनघा रागाने संजनाला, मी आहेच, परंतु कामे वाटून घेतली तर सगळ्यांवरचा भार कमी होईल. मी अभिला पण सांगणार आहे, तो इकडची काडी तिकडे करत नाही. त्या मानाने आप्पा, यश, काका जास्त काम करतात, परंतु यापुढे या घरात प्रत्येकाने स्वतःचे कामं स्वतः करायचे असं रागानेच बोलते. तेव्हा संजनाला खूपच मिरची झोंबते. यापुढे असे काही चालणार नाही असं ठामपणे अनघा सांगते. तर विमल आनंदाने अनघाची दृष्ट काढते. असं ठणकावून सांगणारी एकतरी बाई या घरात आहे असं म्हणत विमल अनघाचं खूपच कौतुक करते. तर संजनाचा पोपटच होतो. पुढील भागामध्ये होळी साजरी होणार आहे. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.